का असं वाटतं भाजपचीच सत्ता आली पाहिजे शहरात? कारण की काम करतील असे नेते या परिसरात आहे नाही ते एकच आहे, आमदार साहेब आणि मकरंद साहेब. बाकी जर समजा दोन पाहुणे जर घरात आले तर त्यांना कुठून पाणी आणून त्यांना कुठून आंघोळ वगैरे घालायची, तर त्यांच्या पाहुणचार कसा करायचा ते आम्हालाच कळत नाही. शहादा नगरपालिका निवडणुकीचं बिगुल वाजलेलं आहे. उमेदवारांचा डोर टू डोर प्रचार सुद्धा सुरू झालाय. त्यामुळे ही निवडणूक रंगणार आहे. पण नागरिकांच्या काय समस्या आहेत, कुठल्या मुद्द्यावर नागरिक मतदान करणार आहेत, तसंच ही निवडणूक कुठल्या मुद्द्यावर रंगणार आहे हे आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत प्रभाग क्रमांक 10च्या या महिला आहेत, त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. त्यांच्या समस्या काय आहेत ते जाणून घेणार आहोत. काय सांगाल मावशी, या प्रभागाच्या मुख्य समस्या काय आहेत? आम्हाला नळची व्यवस्था बरोबर नाहीये, नळ टायमावर सुटत नाहीये, पाणी येत नाहीये, अर्धा तास पाणी येतं चाललं जातं, त्याच्या पुढे पाणी भेटत नाही आम्हाला. केव्हा येतं पाणी? पाणी केव्हा येतं, टाइम येत नाही. सकाळी येतं किंवा संध्याकाळी येतं, जेव्हा भरायला जावं तेव्हा पाणी भेटत नाही. ती पाण्याची समस्या दूर व्हायला पाहिजे. काय सांगाल मग? मेन म्हणजे आमच्या रामनगर मध्ये ना नळाचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे. म्हणजे रात्रंदिवस केव्हा बी एकच टाइम नाही त्यांचा, केव्हा 9 वाजता सोडतात केव्हा 10 वाजता सोडतात आणि ते बी पुरेसं पाणी आमच्यापर्यंत पोहोचत नाही. बाकी जर समजा दोन पाहुणे जर घरात आले तर त्यांना कुठून पाणी आणून त्यांना कुठून आंघोळ वगैरे घालायची, तर त्यांच्या पाहुणचार कसा करायचा ते आम्हालाच कळत नाही. पाणी नसल्यामुळे आमची सर्व कामं थांबलेली असतात. आणि दुसरा मुद्दा म्हणजे या रामनगर परिसरात अंगणवाडी नाहीये. जेव्हा मी इथं लग्न करून आली तेव्हा मी मॉन्टेसरीचा क्लास केला होता, पण अंगणवाडी इथं नाही म्हणून मला कुठंच काम करता आलं नाही. त्यामुळे मी मागेच राहिली. आणि आता तिसरा मुद्दा म्हणजे माझ्या मुलाला मी शिकवत आहे, बी फार्मसीला टाकलंय. तर मेन म्हणजे इथं जर नगरपालिकेची शाळा इथं सुविधा सर्व राहिली असती तर माझ्या मुलाला मी तिकडे पाठवलं नसतं. आणि कर्ज काढून मी त्याला फी भरायला अजूनपर्यंत मी फी अर्धीच भरली, माझ्याकडनं भरली नाही जाते. इथं जर त्यांनी चांगली शाळा आणली, पूर्ण नियोजन जर व्यवस्थित केलं तर आमचे गरिबांचे मुलं शिकून पुढे जातील. असं आमची सर्व नगरपालिका बांधवांना जे निवडून येईल त्यांना एवढी समस्या आहे की आमच्या गरिबांच्या मुलांसाठी तरी त्यांनी चांगली शिक्षणाची सुविधा करायची आणि आमचे मुलं जेणेकरून पुढे जातील शिकून. मावशी, या प्रभागातल्या मुख्य समस्या काय आहेत? आमचे रोड नाही, आमच्या दरवाजी आणि गटरचं पाणी वरती येतंय आणि घाण वास येतोय आणि आम्हाला ना एकदम त्रास होतो घाणमुळे. आणि रस्ता करून गेले ते सगळा उचडून गेला, आमच्या दरवाज्यात खड्डे पडले सगळे आणि खड्ड्यामुळे पाणी साचतं, मग मच्छर तयार होतात, मग ते मच्छर आम्हाला तब्येत खराब होते. आणि पावसाळ्यात काय समस्या असते? पाण्याची पाणी म्हणजे मच्छर डास, तब्येत खराब होते, सर्दी खोकला होतो, पोरांना वारंवार दवाखान्यात घेऊन जावं लागतं. मग लहान पोरांना, आम्ही गरिबी असून पैसे कुठं लावायचे पोरांना. मग आम्हाला ते रस्ते चांगले, काय गटर चांगली करून द्यायची. म्हणजे आम्हाला सिरमिट काँग्रेसचा रस्ता पाहिजे. आरोग्याची सुविधा कशी असायला हवी, काय वाटतं? या जवळपास सरकारी दवाखाना असायला पाहिजे, जेणेकरून आम्हा गरिबांना सरकारी दवाखान्याचा उपयोग होईल. आणि आताच सभा भरली होती, मुख्यमंत्री आमच्या गावात आले होते, त्यांच्याकडून खूप अपेक्षा आहेत, त्यांनी वाचून बी दाखवल्या. त्या अपेक्षा सर्व त्या पूर्ण झाल्या पाहिजेत. आणि 10 प्रभाग क्रमांक मध्ये सागरभाऊ मराठे ते ताईन तेच निवडले पाहिजे. शहाद्याचा विकास कोण साधू शकतं, काय वाटतं? कमळ 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 साधू शकतं. कमळ. शहाद्याचा समस्या आणि विकास, शहाद्याच्या समस्या कोण सोडवू शकतं आणि विकास कोण साधू शकतं, काय वाटतं मावशी? मकरंद साहेब. भाजप सरकार या समस्या सोडवू शकतं असं आम्हाला वाटतं. आता उमेदवारांकडून काय अपेक्षा असणार आहेत तुमच्या? सागरभाऊ मराठे यांनी आम्हाला सगळं व्यवस्थित करून द्यायला पाहिजे. आमचे गलीचे एरियामुळे आम्ही आमचे सागरभाऊला आम्ही फुल मतदान करू. पहिले तसं आमच्या या वार्डामध्ये जवळ दवाखाना होता आरोग्याचा आपला सरकारी, तर तो इथं जायला पाहिजे. एवढे लांब आमच्याकडनं जाणं शक्य नाही होत. एवढे आमच्या अपेक्षा आहे. मावशी, काय समस्या वाटतात तुम्हाला? मी तिकडे शेवट राहती, तिकडे इकडे झाडी आहे, त्या झाडीमध्ये चोर पण येतात, दुसरं पण येतात. ती झाडी पण कोण काढायला येत नाही, साफसफाई कोण करत नाही. माझ्या घरजवळ सगळी खडी उचडून जायले,
ती खडीचा रोड आहे ना, पाय ठेवताना खडी पायाला टोचती. काही दावा सांगितलं 2-3 वेळा तो रोडवाल्याला. भाऊनी सांगितलंय, सागर भाऊ मी जर आला तर मी तुमचा रोड सिद्धा करून देणार, तिकडे रस्ता काढून देणार. आणि गटरीमध्ये इथला डास येतो, एवढा कॉक्रोच निघतात, कोणी येतच नाही मच्छरदाणी टाकाले. शहाद्यासाठी नवं पर्व सुरू होणार आहे ताई, तर ही सत्ता कुणाच्या हाती द्यायला आवडेल तुम्हाला? बीजेपी भाजप. का वाटतं असं? म्हणजे असं वाटतं बुवा की यायलाच पाहिजे त्यांनी, आणि अगोदर त्यांनी काम भरपूर चांगले केलेले, तर आता पण करायलाच पाहिजे आणि करतीलच बुवा ते. पण एक आहे म्हणजे आता अंगणवाडी नाही आमच्या इथं, आता बाकी पोरं लहान लहान आहे, बाकीला आम्ही खूप लांब जावं लागतं, कामधंदे छोडा त्यांना छोडायला जावा. आणि गल्लीत राहिलं 1-2 गल्ली म्हणजे कॉलनीत पण राहिलं तर माणूस आपण सोडू शकतो, आणू शकतो. काही खायचे पदार्थ मिळतात लहान बाळांना, पण ते आम्हाला पोहोचू शकत नाही पोरांना. बस ते आपलं ती जाब समस्या आहे की बुवा ते पूर्ण व्हायला पाहिजे त्यांच्यासोबत. मुख्यमंत्री होता अंधार होत तर ते भाऊनी लाईट लावा आमले ती बाकू जाय करो. तसं आमना एक म्हणणं आहे बुवा, गडरीस माही पुरी साफसफाई व्हायला पाहिजे. डायरेक्ट कॉक्रोच निघतात, घरमा घुसतस. मुख्यमंत्री साहेब आता परवाच येऊन गेले शहाद्यामध्ये, लाडक्या बहिणींना त्यांनी पुन्हा आश्वासनं दिली आहेत, काय वाटतं पूर्ण होतील? होतील ना, आल्या तर होतीलच, आणि आणायचंच आहे त्यांना, तर असं होईलच. सुद्धा खूप काढलेली सरकारने, आम्हाला पण विनंती आहे ते फुलं यायला पाहिजे बुवा. मावशी, तुम्ही लाडक्या बहिणीचा लाभ घेता? हो, काय वाटतं, लाडक्या बहिणींना पुन्हा आश्वासन दिलंय मुख्यमंत्री साहेबांनी? यायलाच पाहिजे, भेटायलाच पाहिजे. आणि आम्हाला अशी समस्या आहे तर सागर भाऊ यायलाच पाहिजे, फुलं यायला पाहिजे. शहाद्याचा विकास कसा झाला पाहिजे? भुयारी गटारे झाल्या पाहिजे, रस्ते कॉन्क्रीटी झाले पाहिजे, आणि सरकारी रुग्णालय शहाद्या शहरात पाहिजे, जेणेकरून एवढं लांब जावं लागतं रुग्णांना, तर ते त्याकरता जवळपासी रुग्णालय पाहिजे. आणि जेवढी कॉलनीला लहान क्लिनिक वगैरे पाहिजे जेवढं रुग्णांसाठी. मुख्यमंत्री साहेब आत्ताच परवा येऊन गेले शहाद्यामध्ये, आणि शहाद्यामध्ये येऊन त्यांनी शहाद्याच्या भूमिगत गटारी ते हद्दवाढ शहाद्याची नगरपालिकेची, तर या सगळी आश्वासनांची लिस्ट वाचून दाखवली तुम्ही म्हणजे आपण शहादेकरांसमोर. तर काय वाटतं, हे आश्वासनांची लिस्ट आहे ती पूर्ण होईल का, आणि त्यांनी हाती घेतलेली कामं पूर्ण होतील का? तुम्हाला विश्वास आहे का? खरोखरच विश्वास आहे, कारण की त्यांनी जी लिस्ट वाचली आहे ते एकदम कामाची वाचली आहे, आणि ते आश्वासन पूर्ण करतील ते, कारण खूप गरजेचं आहे ते शहादेकरांसाठी. लिस्ट वाचली आहे ती, त्यात भरपूरसे असे चांगले कामं आहेत आणि ते साहेब पूर्ण करू शकतात. त्याचबरोबर मकरंद साहेब देखील करतील आणि आमदार साहेब देखील करतील. भाजपाची सत्ता आली पाहिजे शहाद्यात, कारण की केंद्रात पण भाजपाची सत्ता आहे, राज्यात पण भाजपाची सत्ता आहे, आणि शहाद्यात पण भाजपाची सत्ता यायला पाहिजे. का असं वाटतं भाजपचीच सत्ता आली पाहिजे शहाद्यात? कारण की काम करतील असे नेते या परिसरात आहे नाही, ते एकच आहे, आमदार साहेब आणि मकरंद साहेब, यांच्याशिवाय कोणीच काम करू शकत नाही. बाकीचे नेते जे आहे टिंगल तवाडकी करतात, जिल्हा परिषद आली जिल्हा परिषद मध्ये जाता, ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये जाता, इकडे तिकडे फिरत असतात. ते त्यांच्या ध्येय एक ठिकाणी नाही, ते इकडे तिकडे कुठेही जाता. साहेबांचं लक्ष फक्त शहाद्याच्या विकासावर आहे. त्यांनी जो जाहीरनामा तुमच्या समोर मांडलाय त्यातून त्या अपेक्षा पूर्ण होतील का? खरोखरच पूर्ण होतील त्यापेक्षा, कारण की ते शहाद्याला गरजेचे आहे, त्यापेक्षा 100% होतील. शैक्षणिक दृष्ट्या शहादा कसं विकसित झालं पाहिजे? आता आमच्या इथं नगरपालिकेची स्कूल आहे, ती स्कूल चांगली डेव्हलप व्हायला पाहिजे. आमचे जे शिक्षण आहे नगरपालिकेच्या शाळेत झालंय, आम्ही प्रायव्हेटमध्ये शिक्षण केलं नाहीये. त्यानंतर जे आमच्या नंतरची जी पिढी येणार आहे त्यांचेही शिक्षण तिथं व्हायला पाहिजे. ती चांगली शाळा डेव्हलप झाली पाहिजे, तिथं चांगले असं डिजिटल वगैरे झाली पाहिजे. आमच्या प्रभाग क्रमांक 10 मध्ये जे आता उमेदवार आहेत सागर भाऊ मराठे, रुपालीताई पवार, यांनी यांच्या परीने हातात सत्ता नसतानाही कामं केली आहेत, गोरगरिबांना मदत केली, प्रत्येक सुखादुःखात उभे राहिले. रुपालीताई असो, सागर भाऊ असो, हे आमच्याशी जवळचे माणसं आहेत आमचे. आणि आमची आता अशी इच्छा आहे की त्यांनी नगरपालिका सांभाळावी. रुपालीताई, सागर भाऊ आणि मकरंद साहेब यांच्याशिवाय पर्याय नाही.
शहादेकरांना एआयच्या माध्यमातून आश्वासित केलं गेलेलं आहे भाजप उमेदवारांकडून, तर काय वाटतं तुम्हाला, ते आश्वासन पूर्ण होईल? अतिशय सुंदर प्रकारे ते आश्वासन दिलंय. माधवी ताई आणि मकरंद साहेब यांनी जे एआयच्या माध्यमातून जे डिजिटल शहादा बनवून दाखवलंय, ते डिजिटल शहादा ते करून दाखवतील. ती त्यांच्याजवळ जिद्द आहे, ते करून दाखवणार आहेत ते. आणि ते एआय वरती जे बनवलंय त्याच्यावरती इतर पक्षीय जे नेते आहेत ते त्याचे टिंगलटवाळ्या करतात की माझ्या स्वप्नातलं शहादा शहर. त्यांनी आतापर्यंत काही केलं नाहीये. त्यांनी 5 वर्ष सत्ता सांभाळली, पण त्यांना हा विचार कधीच आला नाही की आपण अशा गोष्टी एआयच्या माध्यमातून करू शकतो, लोकांपर्यंत मांडू शकतो. पण जे मकरंद साहेब आणि माधवीताई जे मांडू शकतात किंवा त्यांचे जे विचार आहेत ते अतिशय छान आहेत. काय वाटतं तुम्हाला? जे आपल्या मकरंद साहेबांनी ते स्वप्न दाखवलंय ते आम्हाला पूर्ण करायचं आहे. कारण की ते स्वप्न आमचं पण आहे की शहादा डिजिटल झालं पाहिजे, रस्ते वगैरे एकदम व्यवस्थित झाले पाहिजे. ते आम्ही स्वप्न मकरंद साहेबांचे पूर्ण करू. तर शहाद्याचे मतदार फक्त आणि फक्त विकास या मुद्द्यावरच मतदान करणार आहेत. तर पुन्हा भेटूयात एका नवीन प्रभागात अशाच एका चर्चेसाठी. तोपर्यंत नमस्कार. कॅमेरा पर्सन सचिन सह मी नुपूर, नुपूर टीव्ही शहादा.